सर, आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची सोयाबीनच्या मुद्द्यावरती आणि बांबूच्या मुद्द्यावरती भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली आणि काय त्यांनी आश्वासन दिले, काय निर्णय झाले? वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांनी बोर्ड ऑफ ट्रेड ची काल बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये सगळ्या देशभरातले जे निर्यातदार आहेत या सगळ्या निर्यातदाराची बैठक होती आणि याच्या जी गव्हर्निंग कौन्सिल आहे त्या गव्हर्निंग कौन्सिलचा सदस्य मी पण आहे, शेतकरी प्रतिनिधी म्हणून. आणि मग या संदर्भामध्ये निर्यातीचे जे प्रश्न आहेत शेतीमालाचे त्या संदर्भामध्ये मी पण काही मागण्या केलेल्या आहेत. माझी पहिली मागणी आदरणीय पियुष गोयल साहेबांनी मान्य केली, ती म्हणजे अशी आहे की काल जे सगळ्या क्षेत्रात सगळ्या उद्योगाचे निर्यातदार एकत्र होते, आम्ही त्यांना विनंती केली की शेतीचे सगळे जे निर्यातदार आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा अशी एक बैठक झाली पाहिजे. म्हणजे मग शेतीमाल निर्यातीमध्ये काय अडचणी आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या अडचणी कळतील आणि शेतमाल निर्यात करण्यासाठी एक मार्ग सुकर होईल. आणि मग त्यांनी ही सूचना तातडीनं मान्य केली आणि आता 1 तारखेपासून जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये देशभरातले सगळे शेतीमालाच्या निर्यातदाराची एक बैठक घ्यायची त्यांनी मान्य केलेलं आहे. याच्यामध्ये आज जो प्रश्न तयार झाला होता की गेल्या वर्षभरामध्ये कांद्यावर कुठलेही निर्बंध नाही निर्यातीचे, तरी पण कांद्याची निर्यात का होत नाही या संदर्भामध्ये अशा गोष्टीमध्ये विचार करण्याची गोष्ट आहे आणि म्हणून ती त्यांनी मान्य केली. नंबर 2, आता मक्याचा आणि सोयाबीनचा प्रश्न तयार झालेला आहे. खरं तर मका हा 1 क्विंटल मका गाळलं, सोयाबीन गाळलं तर 18 किलो तेल निघतं आणि 82 किलो पेंड निघते. सोयाबीनच्या दराचा प्रश्न पेंडीमध्ये आहे आणि पेंडीचे आता देशामध्ये प्रश्न तयार झालेले आहेत. 20 लाख मेट्रिक टन पेंड आपल्याकडे एक्सेस असते सोयाबीनची, परंतु गेल्या वर्षी मक्याची आणि तांदळाची सुद्धा 20 लाख मेट्रिक टन पेंड एक्सेस झालेली आहे. त्याच्यामुळं सगळ्यात मोठा म्हणजे मक्याचा बी आणि सोयाबीनचा बी दराचा जो प्रश्न आहे तो DDGA मक्याची आणि तांदळाची आणि DOL केक ही सोयाबीनची, हे दोन्हीही जर निर्यात केले तरच याचा प्रश्न मिटणार आहे, अन्यथा नाही. म्हणजे प्रश्न आणखी खूप आहेत, परंतु पहिला प्रश्न याची निर्यात करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी मलेशियाने मक्याची DDGच्या संदर्भामध्ये काही व्यवहार केला होता. असं जगभरातले संध्या शोधून हे निर्यात करणं गरजेचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, सोयाबीनचं जे दर आहे ते MSP बाजारामध्ये जर चालायची असेल तर 1 क्विंटल DOL केकला 500 रुपये अनुदान जर दिलं तर 100% खरेदी करावी लागणार नाही. मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना चालू करावी लागली आणि महाराष्ट्रामध्ये नाफेडकडून खरेदी करावी लागली. ह्या दोन्ही गोष्टी जर बंद करायच्या असतील तर नैसर्गिकरित्या बाजारामध्ये MSPपेक्षा जास्त दर मिळायला पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर DOL केकला निर्यात अनुदान दिलं पाहिजे. ही मागणी मी गोयल साहेबाकडे म्हणजे मागितलेली आहे. त्याचबरोबर ऊसाचं आणि मक्याचं खरं तर इथेनॉल आता जगभरामध्ये बायोफ्युएल वर्सेस फॉसल फ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे आणि बायोफ्युएल जर आपण वापरलं तरच मानवजात वाचणारे, अन्यथा नाही. आणि मग आपल्या इथं यावर्षी ज्या म्हणजे एक चमत्कार तयार झालेला आहे की गेल्या वर्षी जी फॅक्टरी 4.5 कोटी लिटर इथेनॉल दिली होती, आता त्याच फॅक्टरीला यावर्षी 1.5 कोटी लिटर द्या असं ऑइल कंपन्या सांगू लागलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बायोफ्युएल तयार होईल का नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत होतं, परंतु आत्ता बायोफ्युएल एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तयार होऊ लागलेलं आहे की भारतामध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळायचं जे टार्गेट होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे. आणि मग आत्ता 25% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याशिवाय ऊसवाल्याला आणि मक्याच्या इथेनॉलला भविष्य नाही, म्हणून ही पण मी मागणी केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये सरकार आता निर्णय काय करते मला माहिती नाही, परंतु शेतकऱ्याच्या वतीनं ज्या मागण्या करायच्या होत्या त्या मी काल पियुष गोयल साहेबांसह केलेल्या आहेत. पण सोयाबीन एकतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शिल्लकच नाही.
तर आणि त्याला भावही नाही आहे, तर त्याची आणि जे MSPच्या भाव दिलेले आहेत ते खूप कमी आहे. तुम्ही मध्यंतरी या संदर्भामध्ये इतर राज्याची MSP ही कमी असते, महाराष्ट्राची जास्त असते, या संदर्भात बैठका घेतली होती. मात्र जोर बैठका दिल्यानंतरही काही भावामध्ये फरक झाला दिसत नाही. आणि बरोबर आहे की हमी भाव जे प्रत्येक राज्याकडून केंद्र सरकारकडे हमी भावाची शिफारस केली जाते आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त हमी भाव एकतर कर्नाटकाने मागितले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राने मागितले आहे. दोनच राज्य असे आहेत की जे हमी भावाच्या कितीतरी पटीनं जास्त आहेत. त्याचं उत्पादन खर्च का जास्त आहे तर महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर महाराष्ट्रावर आरोप होतो की शिफारशीमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्राकडून शिफारशी येतात. याचं कारण काय, एकतर आम्ही वस्तुस्थिती मांडत असू किंवा आमच्याकडं उत्पादकतेमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तपासायची वेळ आलेली आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की आपला जाहीर झालेलं हमी भाव आणि शिफारस केलेला हमी भाव याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, एवढं मात्र नक्की. आता हे मुद्दा मांडले तुम्ही. दुसरा मुद्दा असा आहे की जे पावसामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी मदत मिळालेली नाही आहे. खरं तर ती दिवाळीपर्यंत देऊ अशी सरकारने घोषणा केली होती. तुम्ही कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. आता एक तर पिकच नाही आहेत, मात्र जे पिकं गेलेली आहेत, जे मुलगा आता करता घरात कामाला येतो अशा पद्धतीची पिकं असतात, तर ती पिकं ऐन करते म्हणजे खिशात पैसे यायचे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे पैसे येणं बाकी आहे. नाही, वाटप तर चालू आहे, मागे पुढे होईल, परंतु 100% जी घोषणा केलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती 100% शेतकऱ्याच्या पदरात पडेल, ह्याच्यामध्ये दुमत असंच काही कारण नाही. मध्यंतरी बांबू लागवडीसाठी 5 ते 7 लाख रुपये रक्कम दिली जायची. मध्ये अचानक ज्या पद्धतीने त्याची रक्कम कमी करण्यात आली होती ती पुन्हा पूर्ववत झाली. कारण बांबूपासून ज्या पद्धतीने कार्बन उत्सर्जनाचे प्रश्न असो, पर्यावरणाचे प्रश्न असो, यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्यामुळं ते पैसे का कमी करण्यात आले होते आणि ते पूर्ववत केले. आम्ही सुरुवातीला म्हणजे देशातलं एकमेव राज्य महाराष्ट्र आहे की जिथं बांबू लागवडीसाठी 7 लाख रुपये अनुदान एका हेक्टरला मिळायचं. परंतु मध्येच ते 5 लाखावर आलं आणि 5 लाखावरून ते 2 लाखावर आलं. आता 2 लाखावर आल्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विनंती केली की हे पूर्ववत 7 लाख होणं गरजेचं आहे. का तर महाराष्ट्र हा एकमेव राज्य असं आहे की देवेंद्रजींनी आता पहिल्यांदा देशामध्ये बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी आम्ही तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक बांबूच्या इंडस्ट्रीमध्ये होणार आहे. बांबू म्हणजे महाराष्ट्राचे जे थर्मल आहेत त्या सगळ्या थर्मलमध्ये आता बांबूचं पॅलेट्स वापरण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगाला दिशा देण्यासारखा जे निर्णय देवेंद्रजींनी घेतलेला आहे तो म्हणजे आता गडचिरोलीमध्ये जे स्टील तयार होईल ते स्टील आता ग्रीन स्टील म्हणून आम्ही तयार करू. का तर बांबूपासून ॲक्टिवेटेड चारकोल बनवायचं आणि ॲक्टिवेटेड चारकोलमधून लोखंड बनवायचं, म्हणजे ते लोखंड ग्रीन स्टील म्हणून बाजारामध्ये येईल आणि त्याला किंमतसुद्धा वेगळी मिळेल. ही सुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. आणि म्हणून आत्ता पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या रोजगार हमी योजनेला सांगितलं होतं की पहिल्यासारखंच अनुदान 7 लाख रुपये मिळायला पाहिजे. आणि राज्य सरकारने केंद्राकडे ते प्रपोजल पाठवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता केंद्रसुद्धा या गोष्टीला मान्यता दिलेलं आहे की आता 7 लाख रुपये परत एकदा शेतकऱ्याला बांबू लागवडीमध्ये मिळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.